हॅलो स्टुडंट्स. तर आपण ऑफलाईन क्लासेसमध्ये प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन चॅप्टरला स्टार्ट केला होते आणि त्या चॅप्टरचा अर्धा पोर्शन आपण कंप्लीट केला होता. आता समोरचा पोर्शन आपण ऑनलाईनमध्ये कंप्लीट करूया. ऑनलाईनमध्ये कंप्लीट करण्याअगोदर आपण जेव्हा बघणार होतो की ऑफलाईन क्लासेसमध्ये आपण स्टडी केला होता की रॅन्डम व्हेरिएबल जे आहे ते रॅन्डम व्हेरिएबल दोन टाईपचे असतात. एक रॅन्डम व्हेरिएबल असते डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल. एक काय होता? डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल. आणि दुसरा आहे कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. दुसरा काय होता? कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. यामध्ये आपण डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल ऑफलाईन क्लासमध्ये कंप्लीट केला. आता आपण इथे काय कंप्लीट करणार आहोत? कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. तर चला हेडिंग द्या मग, प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. हेडिंग द्या, प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. तर आता प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल काय होते? डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलमध्ये आपण असं स्टडी केला होता की जो काही प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आपण फाइंड करतो तो एका पर्टिक्युलर लिमिटेड व्हॅल्यूसाठी म्हणजे डिफायनेट व्हॅल्यूसाठी करतो. आणि कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल म्हणजे जो काही आपण व्हॅल्यू फाइंड करणार ते इन्फायनाईट व्हॅल्यू. कशासाठी करणार? इन्फायनाईट व्हॅल्यू. म्हणजे इन्फायनाईट व्हॅल्यूच्या आतमध्ये कोणती जरी व्हॅल्यू येत असेल त्या व्हॅल्यूसाठी आपण काय फाइंड करणार? प्रॉबॅबिलिटी फाइंड करणार, त्याचा डिस्ट्रीब्युशन करणार. बरोबर. आता डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलमध्ये आपण स्टडी केला होता की डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलमध्ये आपण फाइंड केला होता प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन. आठवत असेल तुम्हाला की आपण प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन स्टडी केला होता आणि प्रॉबॅबिलिटी मास फंक्शनसाठी तुम्हाला कंडिशन होत्या. काय कंडिशन होत्या? की जे पी ऑफ एक्स आहे म्हणजे प्रॉबॅबिलिटी जी आहे ती प्रॉबॅबिलिटीची व्हॅल्यू 0 किंवा 0 पेक्षा मोठी पाहिजे होती आणि 1 किंवा 1 पेक्षा छोटी पाहिजे, ही पहिली कंडिशन होती. त्यानंतर डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलची दुसरी कंडिशन अशी होती की समेशन ऑफ पी ऑफ एक्स हे काय यायला पाहिजे? ऑलवेज 1 यायला पाहिजे. सम जो आहे तो सम काय यायला पाहिजे? तुम्हाला ऑलवेज 1 यायलाच पाहिजे. हा होता डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलमध्ये. असं कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलमध्ये नाही होत. का बरं? कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलमध्ये तुम्हाला प्रॉबॅबिलिटी मध्येच पी ऑफ एक्स नाही मिळणार. कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलमध्ये तुम्हाला फंक्शन दिला असेल. काय दिला असेल? फंक्शन दिला असेल. आणि फंक्शन दिला जर असेल तर त्या फंक्शनची तुम्हाला काय फाइंड करायची असते? प्रॉबॅबिलिटी. म्हणून आपण डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलमध्ये त्याला प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन म्हटला होता. आता कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलमध्ये आपण त्याला काय म्हणणार? प्रॉबॅबिलिटी काय म्हणणार रे मुलांना? प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. काय म्हणणार आपण? प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. इन शॉर्ट PDF. तिकडे काय म्हटलं होतं आपण? प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन. इकडे काय म्हणणार? प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. म्हणजे शॉर्टमध्ये काय म्हणणार? PDF. तुम्हाला क्वेश्चनमध्ये काय विचारलं जाईल? फाइंड PDF. तर तुम्हाला प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन काय करायचं आहे? फाइंड करायचं आहे. पण प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शनच्या कंडिशन आहेत. जसं प्रॉबॅबिलिटी मास फंक्शनच्या 2 कंडिशन होत्या. ह्या 2 कंडिशनला सॅटिस्फाय केल्याशिवाय प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन बनू शकत नव्हतं. असंच प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शनच्या सुद्धा 2 कंडिशन आहेत. मग त्या 2 कंडिशन कोणत्या? तर पहिली कंडिशन, जो काही फंक्शन असेल तो फंक्शन 0 किंवा 0 पेक्षा मोठा असायला पाहिजे. जो काही फंक्शन असेल तो फंक्शन 0 किंवा 0 पेक्षा काय असायला पाहिजे? मोठा असायला पाहिजे. दुसरी कंडिशन काय आहे? मला सांगा रे, इथे दुसरी कंडिशन काय होती? प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन मध्ये हा PMF आहे तुमचा. हा काय आहे? PMF. तर प्रॉबॅबिलिटी मास फंक्शनची दुसरी कंडिशन होती की प्रॉबॅबिलिटीची जे सम आहे ते ऑलवेज किती असायला पाहिजे? 1. पण कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलमध्ये काय आहे? कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलमध्ये तुम्हाला फंक्शन दिलं असेल आणि त्याची तुम्हाला सम करायची असेल. आता सम करण्यासाठी तुम्हाला एक पर्टिक्युलर लिमिट द्यायला पाहिजे
आणि ते दिलं असेल, पण ते आता आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिली असेल, आता नाही माहिती. म्हणून आपण असं समजायचं की इन्फायनाईट लिमिट आहे आणि इन्फायनाईट लिमिटसाठी सर्व फंक्शनची आपल्याला काय करायची आहे, सम. मग मला सांगा रे, सम करण्यासाठी आपल्याला म्हणजे सम करायची जर असेल इन्फायनाईट नंबरसाठी, तर आपण इन्फायनाईट नंबरची सम नाही करू शकत. मग इन्फायनाईट नंबरची सम करू शकत नाही, म्हणून आपण काय करणार, तर मग आपण सम करण्यासाठी एक सिम्बॉल यूज करतो. कोणता सिम्बॉल असेल तो, तर आपण सम करण्यासाठी इंटिग्रेशनचा यूज करतो. तर सम इथे समेशन यासाठी घेतला होता कारण का डिस्क्रीट रँडम व्हेरिएबलमध्ये आपल्याला जे काही व्हॅल्यू आहेत ते माहीत असतात. आपण तेवढ्या गोष्टींची पर्टिक्युलर काय फाइंड करतो, प्रॉबॅबिलिटी फाइंड करतो. पण कंटिन्यूस रँडम व्हेरिएबलमध्ये आपल्याला ह्या गोष्टी माहिती नसतात. म्हणून सर्वांची सम करण्यासाठी आपण कोणाचा यूज करतो, इंटिग्रेशनचा. मग जो काही तुम्हाला फंक्शन दिला असेल त्या फंक्शनचा काय काढणार आपण, इंटिग्रेशन. पण कुठपर्यंत, आता आपल्याला व्हॅल्यू नाही माहिती, म्हणून आपण मिनिमम कुठपर्यंत काढू शकतो, मायनस इन्फिनिटी ते मॅक्झिमम कुठपर्यंत काढू शकतो, प्लस इन्फिनिटीपर्यंत. आणि हा जो पूर्ण फंक्शनचा जो इंटिग्रेशन आहे, हा इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे. जर का समजा त्या फंक्शनच्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू 1 येत असेल आणि तो फंक्शन 0 किंवा 0 पेक्षा मोठा, म्हणजे 0 किंवा 0 पेक्षा मोठा म्हणजेच पॉझिटिव्ह, 0 पेक्षा मोठा म्हणजे काय असायला पाहिजे, पॉझिटिव्ह. असा जर गोष्टी होत असतील, ह्या दोन्ही गोष्टी सॅटिस्फाय होत असतील, तर समजून जायचं की तो जो फंक्शन आहे तो फंक्शन कसा आहे, प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शनचा प्रॉब्लेम आहे. समजलं इथपर्यंत, राहील की नाही लक्षात, अरे समजलं इथपर्यंत. तर यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी, दोन गोष्टी प्रॉबॅबिलिटी बघायची आहे. मग जे काही प्रॉब्लेम मध्ये दिलं असेल त्यानुसार आपण काय करणार, फाइंड करणार. बरोबर. तर आपण आता अगोदर याबद्दल थोडासा लिहून घेऊ आणि लिहून घेतल्याच्या नंतर मग तुम्हाला समोरच्या कन्सेप्टमध्ये आपण प्रॉब्लेम घेऊ. प्रॉब्लेम घेतल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील. ओके, बरं. तर बघा, लिहून घ्या बरं थोडासा याच्यामध्ये. चला, हे हेडिंग द्या, प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ कंटिन्यूस रँडम व्हेरिएबल. दिलं, बघा लिहा. प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन यामध्ये ह्या हेडिंगच्या खाली लिहा, प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ कंटिन्यूस रँडम व्हेरिएबल, ऑफ कंटिन्यूस रँडम व्हेरिएबल differs from that of discrete random variable, differs from that of discrete random variable, full stop. This is because a continuous variable, this is because a continuous variable takes all possible values, within an interval, जर कोणाला लिहिण्यासाठी घाई जर झाली असेल किंवा जे सांगितलेलं लिहिलं नसेल त्याने व्हिडिओला स्टॉप करायचं, लिहून घ्यायचं, आणखी रिव्हर्स करून बघा, लिहू आणि तसं करून लिहा. ओके, बरं. त्यानंतर कुठपर्यंत लिहिलं आपण, विदिन अन इंटरवल पर्यंत, फुल स्टॉप. त्यानंतर हेडिंग द्या, प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. काय हेडिंग देणार, प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. एक मिनिट, प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन असं लिहा, प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. ब्रॅकेटमध्ये लिहा साईडला PDF. काय लिहिणार, PDF लिहिलं, लिहा. त्यामध्ये अ रियल व्हॅल्यू फंक्शन f of x, रियल व्हॅल्यू फंक्शन f of x is called probability density function. It's called probability density function of a continuous RV म्हणजे रँडम व्हेरिएबल, continuous RV x
continuous RV x, full stop. If it is satisfy the following conditions, if it is satisfy the following condition, ओके. आणि खालच्या लाईनमध्ये लिहा. नंबर 1, f of x is greater than equal to 0. आणि नंबर 2 लिहा, इंटिग्रेशन ऑफ लिमिट -∞ to infinity f of x dx equal to 1. -∞ to infinity f of x dx equal to 1. लिहिलं. बरं, तर आपल्याला 2 कंडिशन सॅटिस्फाय करावं लागतील आणि 2 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर आपण म्हणू शकतो की तो प्रॉब्लेम कशाचा आहे, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शनचा आहे. बरोबर. आता आपण काय घेणार, याच्यावरचा प्रॉब्लेम घेऊ. याच्यावरचं काय घेणार, प्रॉब्लेम लिहा. प्रॉब्लेम लिहा बरं. द क्वेश्चन नंबर फर्स्ट लिहा. द following is the PDF म्हणजेच probability density function, शॉर्ट मध्ये लिहा PDF of RVX. लिहिलं. खालच्या लाईन मध्ये प्रॉब्लेम लिहा. RVX झाल्याच्या नंतर f of x equal to x divided by 8. जसं सांगत आहे असंच लिहा प्रॉब्लेम. x divided by 8 for 0 is less than x is less than 4. 0 is less than x is less than 4. याच पद्धतीने प्रॉब्लेम लिहायचं तुमच्या नोटबुकमध्ये. त्यानंतर इक्वल टूच्या खाली इक्वल टू लिहायचं, इथे 0 आणि याच्या खाली लिहायचं अदरवाईज. अगोदर लिहून घ्या, नंतर मी तुम्हाला सांगतोय की याचं मिनिंग काय होते. इकडे काय लिहायचं 0, इकडे समोर लिहायचं अदरवाईज. लिहिला. बरं, खाली या फाइंड नंबर 1 तुम्हाला फाइंड करायचं आहे p of x is less than 1.5. p of x is less than 1.5. नंबर 2 तुम्हाला फाइंड करायचं आहे p of 1 is less than x is less than 2. आणि नंबर 3 तुम्हाला फाइंड करायचं आहे p of x is greater than 2. p of x is greater than 2. बरोबर. हां, हे असं प्रॉब्लेम लिहा. हे तुम्हाला 3 गोष्टी फाइंड करायच्या आहेत. बरं, याला फाइंड करायचं कसं, तुम्हाला सिंपल प्रोबॅबिलिटी काढायची आहे. आणि क्वेश्चनमध्ये ऑलरेडी म्हटलं आहे की हा प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शनचा क्वेश्चन आहे. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शनचा क्वेश्चन आहे म्हणजे याचा अर्थ असा की जे आपण लिहिलेल्या दोन्ही कंडिशन आहेत त्या कंडिशन सॅटिस्फाय झालेल्या असतीलच असं समजूनच आपण ह्याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं. तर व्हेरी सिंपल, तुम्हाला ही प्रोबॅबिलिटी काढायची आहे, ही प्रोबॅबिलिटी काढायची आणि ही प्रोबॅबिलिटी काढायची आहे. बरोबर आहे. ह्या 3 गोष्टी तुम्हाला काय करायच्या, फाइंड करायच्या आहेत. आता हे करायच्या कशा, खूपच इझी क्वेश्चन आहे. बघा याला करायचं कसं ते मी सांगतो तुम्हाला, आहे की नाही. बघा याला करण्यासाठी मला सांगा, क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेलं आहे फंक्शन f of x इक्वल टू किती, x डिवायडेड बाय 8. त्याचे लिमिट्स दिले आहेत बघा किती, 0 इज लेस दॅन x इज लेस दॅन 4. याचं मिनिंग काय होते बघा की तुम्हाला हा जो फंक्शन आहे हा फंक्शन प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शनला बिलॉंग करते, पण कुठपासून कुठपर्यंत, मिनिमम 0 ते मॅक्झिमम 4 पर्यंत. मिनिमम 0 ते मॅक्झिमम कुठपर्यंत, 4 पर्यंत. म्हणजे तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची आहे 0 ते 4च्या मधामधली. आता ते कोणत्या पॉईंटवर आणि कोणत्या व्हॅल्यूवर काढायचे ते तर प्रॉब्लेममध्ये दिलंच आहे. म्हणजे तुम्हाला याची प्रोबॅबिलिटी काढायची आहे 0 ते 4. म्हणजे याचं असं समजा तुम्ही या फंक्शनचा मिनिमम लिमिट किती आहे 0 आणि मॅक्झिमम लिमिट किती आहे 4. यानुसार तुम्हाला याची प्रोबॅबिलिटी काढायची आहे. बरोबर. ओके. आता या मधामध्ये आणखी शब्द वर्ड दिलाय बघा, अदरवाईज 0. म्हणजे या लिमिटच्या व्यतिरिक्त हे जे लिमिट दिलेलं आहे या लिमिटच्या व्यतिरिक्त जर लिमिट असतील तर तशा वेळी तुमचा फंक्शन हा काय असेल, 0 असेल. काय असेल, 0. हा याचा मिनिंग. ओके. चला
पहिला पॉईंट फाइंड करायचा तुम्हाला पी ऑफ एक्स इज लेस दॅन 1.5. याचा मिनिंग काय होते बघा. पहिली प्रॉबॅबिलिटी फाइंड करायची आहे पी ऑफ एक्स इज लेस दॅन 1.5. याचा मिनिंग काय झाला. याचा मिनिंग असं होते की प्रॉबॅबिलिटी फाइंड करा ह्या कंटिन्यूअस रँडम व्हेरिएबलची मॅक्झिमम लिमिट घ्या 1.5, पण मिनिमम लिमिट किती घ्यायचं दिलंच नाही. मग मिनिमम लिमिट दिलं जर नसेल तर समजून जायचं या प्रॉब्लेम मधला मिनिमम लिमिट किती आहे 0. या मधामध्ये मिनिमम लिमिट तुम्हाला किती घ्यावं लागेल 0 आणि मॅक्झिमम लिमिट किती घ्या म्हटलाय 1.5 आणि त्याच पॉईंटच्या मधामध्ये तुम्हाला प्रॉबॅबिलिटी फाइंड करा म्हटलाय. समजलं मुलांनो. तर त्याच पॉईंटच्या वरची प्रॉबॅबिलिटी फाइंड करायची असेल तर काय करायचं तर याला लिहायचं इंटिग्रेशन. कारण की कंटिन्यूअस रँडम व्हेरिएबलच्या क्वेश्चनला इंटिग्रेशनने सॉल्व्ह करावं लागेल. म्हणून याला मी काय लिहिणार इंटिग्रेशन. काय करा सॉल्व्ह करण्याची सम करण्याची मेथड काय आहे इंटिग्रेट करणे. इंटिग्रेट करते वेळी याला काय द्यावं लागेल आपल्याला लिमिट्स. काय द्यावं लागेल लिमिट्स. लिमिट्स जर द्यायचं असेल तर लिमिट्स मिनिमम किती तर याच्यामध्ये मिनिमम लिमिट दिलं नाहीये म्हणजे याचा अर्थ मिनिमम लिमिट किती घ्यावं लागेल मला 0 आणि मॅक्झिमम लिमिट किती घ्यावं लागेल 1.5 ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. समोर सॉल्व्ह केला तर इंटिग्रेशन ऑफ लिमिट 0 to 1.5 आणि एफ ऑफ एक्स. आता एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू तुम्हाला दिली असेल. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला बघा प्रॉब्लेममध्ये एक्स डिवाइड बाय 8. तर इथे काय घेणार एक्स डिवाइड बाय 8 इंटू डी एक्स. मला सांगा 8 कसा आहे कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर म्हणजे 1/8. मग उरला काय रे इथे एक्स. एक्सचा काय काढाल तुम्ही इंटिग्रेशन. एक्सचा इंटिग्रेशन डायरेक्ट काढतो लक्ष द्या. एक्सचा इंटिग्रेशन काय होईल एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2. काय होणार एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2 ऑफ लिमिट 0 to 1.5. यानंतर काय करणार मला सांगा 1 डिवायडेड बाय 8 लिमिट पुट करा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. पण त्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा. त्या अगोदर डिवाइड मध्ये 2 कॉन्स्टंट त्याला पण बाहेर काढून घ्या. याला जर बाहेर काढल्या तर 8 into 2 हा काय मिळणार तुम्हाला 16. मग इथे काय उरेल एक्स स्क्वेअर. काय उरेल एक्स स्क्वेअर ऑफ लिमिट 0 to 1.5 ऑफ लिमिट 0 to 1.5. आता आपण काय करणार लिमिट पुट केला तर इथे काय मिळेल 1/16. लिमिट पुट करा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पुट कराल तर तुम्हाला मिळेल 1.5 चा स्क्वेअर मायनस लोअर लिमिट तर 0 चा स्क्वेअर कराल तर तुम्हाला काय मिळेल 0च मिळेल. तर 1 डिवाइड बाय 16 एक काम करा 1.5 चा स्क्वेअर फाइंड करणे थोडा हार्ड जाऊ शकते म्हणून व्हेरी सिंपल टेक्निक सांगतो. 1.5 म्हणजेच 3/2 होते आणि त्याचा काय आहे स्क्वेअर -0 लिहिण्याची गरज नाही. म्हणून 1 डिवायडेड बाय 16 मला सांगा रे 3 चा स्क्वेअर किती होणार. 3 चा स्क्वेअर काय होईल तर 3 चा स्क्वेअर होईल 9 डिवायडेड बाय 4. तर तुम्हाला जो मिळणारा प्रॉबॅबिलिटी आहे तो काय मिळेल तर एक्स इज लेस दॅन 1.5 म्हणजे पी ऑफ एक्स इज लेस दॅन 1.5 जर आहे तो जर काढायचा असेल तर तो तुम्हाला मिळेल 9 into 1 किती 9 डिवाइड बाय 4 into 16 64. हा झाला तुमचा प्रॉबॅबिलिटी. काय झाला रे प्रॉबॅबिलिटी कशाचा पहिला पी ऑफ एक्स इज लेस दॅन 1.5 चा. समजला हा. त्यानंतर आपण सेकंड पॉईंट फाइंड करणार. सेकंड पॉईंट म्हणजे काय तर पी ऑफ 1 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 2. व्हेरी सिंपल आहे. का बरं कारण का पी ऑफ एक्स इज लेस दॅन 1 इज लेस दॅन 2 याचा अर्थ या पदामध्ये क्लिअर लोवेस्ट लिमिट दिला आहे आणि अप्पर लिमिट दिला. म्हणजे लोअर लिमिट आणि हायर लिमिट म्हणजे अप्पर लिमिट दिला आहे तुम्हाला डायरेक्ट त्याला काय करायचं इंटिग्रेशन. लोअर लिमिट काय घेणार 1 इथे दिला आहे म्हणून आणि अप्पर लिमिट काय घ्यायचं 2 इथे एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. सो इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लिमिट 1 to 2 एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय आहे तर एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू आहे एक्स डिवाइड बाय 8. तर इथे काय येणार एक्स डिवाइडेड बाय 8 इंटू डी एक्स. समजलं बरं. मला सांगा 8 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर 1/8. मग तुम्हाला माहित आहे इथे काय उरणार एक्स आणि एक्सचा इंटिग्रेशन काय होईल एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 ऑफ लिमिट 1 to 8.
बरोबर, सॉरी 1 to 2 काय होईल 1 to 2. आता हा जो 2 आहे हा 2 ब्रॅकेटच्या बाहेर म्हणजेच हा काय बनेल रे 1/16 बनेल. आणि 1/16 बनला तर इथे काय होईल फक्त x स्क्वेअर असल्यामुळे आपण लिमिटला काय करायचं पुट. लिमिटला पुट केला तर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 2 तर बाहेर निघालाय. अप्पर लिमिट म्हणजे एक्सच्या ठिकाणी 2चा स्क्वेअर मायनस एक्सच्या ठिकाणी 1चा स्क्वेअर. समजेल, डायरेक्ट लिहिलंय बरं. 2 बाहेर काढलं तर 1/16 एक्सच्या ठिकाणी 2चा स्क्वेअर मायनस 1चा स्क्वेअर. तर 1/16 2चा स्क्वेअर 4 मायनस 1चा स्क्वेअर 1. सो 4 मायनस 1 3 इंटू 1 3 डिवाइड बाय काय मिळेल 16. तर तुम्हाला काय मिळालं इथे P ऑफ 1 इज लेस दॅन x इज लेस दॅन 2 किती मिळाला 3 डिवाइडेड बाय 16. समजत आहे की नाही आहे. इथपर्यंत जे दोन व्हॅल्यू काढल्या ह्या दोन्ही व्हॅल्यू समजल्या काय. व्हेरी सिम्पल, व्हेरी सिम्पल दोन प्रॉब्लेम आपण दोन्ही व्हॅल्यू फाइंड केला. असंच आपण कोणती व्हॅल्यू फाइंड करणार थर्ड व्हॅल्यू जे सुद्धा खूपच सिम्पल आहे याच्यासारखंच आहे. तर मी थर्ड व्हॅल्यू कसं फाइंड करणार. थर्ड व्हॅल्यू बघा, थर्ड व्हॅल्यू फाइंड करतो इथे. थर्ड व्हॅल्यू काय फाइंड करायची आहे P ऑफ x इज ग्रेटर दॅन 2. काय P ऑफ x इज ग्रेटर दॅन 2. तर इथे लिहायचं P ऑफ x इज ग्रेटर दॅन 2. हा जर करायचं असेल तर याला सुद्धा इंटिग्रेट करावं लागेल. इंटिग्रेट जर करायचं असेल मला तर इंटिग्रेट करण्यासाठी एक मिनिट. इंटिग्रेट करायचं जर असेल तर मला सांगा रे 2 पेक्षा x मोठा, 2 पेक्षा x मोठा. आता 2 पेक्षा x मोठा याचा मिनिंग काय होते की x ची व्हॅल्यूची मिनिमम व्हॅल्यू किती आहे 2, मॅक्झिमम माहिती नाही. मिनिमम व्हॅल्यू किती आहे 2 बट मॅक्झिमम आपल्याला माहिती नाही. म्हणून मिनिमम व्हॅल्यू 2 घ्यायची आणि मॅक्झिमम व्हॅल्यू घेण्यासाठी हे जे गिवन लिमिट दिला याची हेल्प घ्यायची. मिनिमम 2 तर मग मॅक्झिमम किती. तर मॅक्झिमम इथे दिलंच आहे प्रॉब्लेम मध्ये किती आहे 4. तर मॅक्झिमम आपण काय घेऊ शकतो 4. म्हणून इथे घेतलेली लिमिट काय घ्यायचं मिनिमम लिमिट 2 आणि मॅक्झिमम लिमिट काय घ्यायचं 4. आणि इथे काय येईल f ऑफ x आणि f ऑफ x ची व्हॅल्यू आपण डायरेक्ट लिहू शकतो कारण काय आपल्याला माहिती आहे f ऑफ x किती आहे. तर f ऑफ x आहे x डिवायडेड बाय 8 इंटू dx. ओके, बरं मला सांगा 1/8 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर मग इथे काय उडेल x आणि x चा इंटिग्रेशन तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत आपण सॉल्व्ह केला x² डिवाइड बाय 2 ऑफ लिमिट 2 to 4. बरं हा 2 सुद्धा इंटिग्रेशनच्या बाहेर सॉरी ब्रॅकेटच्या बाहेर निघेल. इकडे लिहिता बरं लक्ष द्या 2 सुद्धा ब्रॅकेटच्या बाहेर. तर मला सांगा हा काय होणार रे 1 डिवाइडेड बाय 8 इंटू 2 काय होईल 16. मग इथे उरेल काय x² असल्यामुळे लिमिट पुट करा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. तर अप्पर लिमिट म्हणजे एक्सच्या ठिकाणी काय पुट करणार 4. तिथे काय येईल 4चा स्क्वेअर मायनस लोअर लिमिट काय पुट करणार 2. तिथे काय येणार 2चा स्क्वेअर. तर मला सांगा काय होईल हा 1/16 इंटू 4चा स्क्वेअर 16 मायनस 2चा स्क्वेअर काय होईल 4. बरोबर. तर मला सांगा 16 मायनस 4 12 आणि 12चा 1 सोबत मल्टिप्लाय कराल तर 12 डिवाइड बाय काय मिळेल 16. सो देअरफॉर P ऑफ x इज ग्रेटर दॅन 2 इज इक्वल टू 12 आणि 16 ला 4चा डिवाइड होते 4 3चा 12 आणि 4 4चा 16. तर असं तुम्हाला काय मिळेल P ऑफ x इज ग्रेटर दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन 2. तर बघा आपण या प्रॉब्लेमच्या तीनही व्हॅल्यू काय केला फाइंड केला. तीनही व्हॅल्यू मिळाला. हे पहिली व्हॅल्यू सेकंड व्हॅल्यू आणि हे काय मिळेल तुम्हाला थर्ड व्हॅल्यू. तर तीनही व्हॅल्यू तुम्हाला समजल्या. तिन्ही व्हॅल्यू काढता येईल. आता काय करायचं व्हिडिओला स्टॉप करून घ्यायचं आणि हा पूर्णच्या पूर्ण जेवढं सांगितलंय तेवढं काय करायचं लिहून घ्यायचं. राहील लक्षात. ओके बरं आपला एक प्रॉब्लेम झाला मुलांना. आता समोर एक प्रॉब्लेम लिहा जो तुम्हाला सॉल्व्ह करून ट्राय करायचा आहे. ठीक आहे, लिहा नेक्स्ट प्रॉब्लेम. लेट x capital X be amount of time. Let capital X be amount of time for which a book is taken out
of library, taken out of library by randomly selected student, and suppose capital X, has PDF, ठीक आहे. त्यानंतर हा लिहा, पीडीएफच्या नंतर त्या प्रॉब्लेमच्या खाली हा लिहा, एफ ऑफ एक्स इक्वल टू 0.5x फॉर लोवेस्ट लिमिट किती दिलाय 0 आणि हायेस्ट लिमिट किती दिलाय 2. त्यानंतर 0 आणि काय म्हटलं अदरवाईज. तुम्हाला प्रॉबिलिटी फाइंड करायची आहे पी ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल टू 1. म्हणजे याच्या मधामध्ये 1 हा तुमचा काय झाला हायर लिमिट. लोअर लिमिट काय घेणार इथे रे सांगा. इथे लोअर लिमिट घ्यायचं 0, काय दिलं नाही ना तर काय घ्यायचं 0. इंटिग्रेशन लोअर लिमिट 0 हायर लिमिट 1 एफ ऑफ एक्स तुम्हाला माहितच आहे बरोबर. त्यानंतर दुसरं फाइंड करायचं असेल तर लोअर लिमिट काय घ्यायचं दिलं आहे डायरेक्ट. लोअर लिमिट काय घ्या 0.5, हायर लिमिट काय घ्या 1.5. इंटिग्रेशन फाइंड करायचं. त्यानंतर पी एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1.5 म्हणजे लोअर लिमिट किती झाला 1.5 आणि हायर लिमिट किती घ्या. तर हायर लिमिट दिलंच नाही आहे, दिलंच जर नसेल तर अशा वेळी हायर लिमिट काय घ्यायचं इथलं घ्यायचं जो किती आहे 2. यामध्ये याची व्हॅल्यू काढा. एक तर 1.5 ला आणि 0.5 ला 0.5 ला 1/2 आणि 1.5 ला 3/2 असं कन्वर्ट करून सॉल्व्ह केला तरी चालेल. तसं जर नाही केला तर मग याचा आन्सर तुम्हाला पॉईंटमध्ये येईल. तसं पण काढलं तरी चालेल. तर हा तुम्हाला होमवर्क करायचा आहे, हा तुम्ही होमवर्क पूर्ण करायचा. याचा आन्सर मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला याचा पूर्ण आन्सर मिळेल आणि याचा आन्सर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओला चेक करायचा आहे. पण तुम्ही स्वतः याला सॉल्व्ह करून बघा, तिथपर्यंत तुम्हाला येणार नाही. मी तुम्हाला याच्या व्हिडिओ सांगेन. आणि जर काही मुलांना याच्यामध्ये आता आजच्या शिकवलेले प्रॉब्लेम असेल त्यांनी मला व्हॉट्सअप ग्रुपवर विचारू शकता. ओके चला बाय.